या पॉडकास्टमध्ये सोमनाथ नलावडे माझ्याबरोबर आहेत. सोमनाथजी, 40 प्लसचं क्रिकेट आज तुम्ही पाहताय. सुरुवात तुम्ही क्रिकेट या खेळाला केली आणि आजपर्यंत काय बदल झालेत असं वाटतंय क्रिकेटमध्ये? आत्ताचं क्रिकेट थोडं फास्ट झालंय. पूर्वीचं क्रिकेट थोडं स्लो होतं. आणि ज्या पद्धतीने हे ट्रान्झिशन होत आलंय, पूर्वीच्या क्रिकेटमध्ये 25 षटकांचे सामने, 12 षटकांचे, 20 षटकांचे सामने, आता कुठेतरी 6-7 षटकांचे सामने होतात. आणि त्याच्यातल्या त्याच्यात आज एक वेगळं व्यासपीठ निर्माण झालं YouTubeच्या माध्यमातून. पूर्वी YouTube नव्हतं, परंतु तुम्हाला वाटतंय का तुमच्या काळात जर YouTube किंवा अन्य वाहिन्या असत्या, ज्या टेलिकास्ट करतात, टीव्हीवर अशा पद्धतीचं क्रिकेट जर आलं असतं, तर कदाचित सोमनाथ नलावडे किंवा अन्य जे खेळाडू आतापर्यंत तुमचे काही मित्रही असतील, ते चांगले क्रिकेट खेळत असतील, हं. त्यांची नावं जगभरात पोहोचली असती. सगळीकडे पोहोचली असती. आणि जे खेळाडू आता खेळतायत 40 प्लसचं क्रिकेट तुम्ही गाजवताय. हे जे खेळाडू आहेत यांना तुम्ही काय संदेश देणार आहात? रोज क्रिकेट तर खेळलं पाहिजे किंवा व्यायाम कुठला तरी केलाच पाहिजे आपल्याला आणि पहिल्यापासून आपण क्रिकेट खेळतोय म्हणून तेच खेळत आलोय आणि इथून पुढं पण जोपर्यंत आपल्याला इच्छाशक्ती आहे तोपर्यंत क्रिकेट खेळत राहायचं. असंच प्रत्येकानं जे क्रिकेटर आहेत त्यांनी खेळावं अशी इच्छा आहे माझी. म्हणतात की बदल ही काळाची गरज आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आणि प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्याने बदल होत आलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतंय का हे बदलते क्रिकेटचे जे वारे आहेत, कुठेतरी खूप चांगल्या पद्धतीने पुढे चाललेत आणि याच्यामुळे क्रिकेटचा भरपूर मोठा विकास होईल आणि आज सातारा डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीगच्या माध्यमातून अविनाश कदम यांच्या माध्यमातून जी प्रीमियर लीग आलेली आहे, याच्यातून अनेक खेळाडू टीव्ही सारख्या प्लॅटफॉर्मवर येतील. बरेच प्लेयर ISPLमध्ये जातील सातारमधले अशी अपेक्षा करतो मी आणि भरपूर प्लेयर चांगले आहेत सातारमध्ये. फक्त काय आहे त्यांनी ग्राउंडवरती राहणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आता 40 प्लसच्याच बाबतीत मी तुम्हाला विचारतोय, काही खेळाडू अनिवार्य आहेत या एस-डी-पी-एलमध्ये. कमीत कमी एकतरी सामना 40 प्लसच्या खेळाडूंनी खेळला पाहिजे. हा जो कन्सेप्ट आणलाय, मग भूषण गोळे असतील, यश गोळे असतील, पूर्ण त्यांची कमिटी मेंबर्स असतील, सगळ्यांची नावं घेत नाही, परंतु सगळ्यांनी भरपूर मेहनत घेतली आणि आज ज्यावेळेला तुम्हाला एवढ्या मोठ्या स्टेजवर खेळण्याची संधी मिळते, तर तुम्हाला काय वाटतंय? खूप आनंद वाटतोय, की असं वाटतंय पहिल्यांदा आणि आत्ता म्हणजे हा जो काही फरक आहे, तो आपल्याला अनुभवायला भेटतोय. खूप खूप धन्यवाद. हे होते 40 प्लसचे दिग्गज क्रिकेटर नलावडेजी या पॉडकास्टमध्ये आणि नक्कीच यांचे अनुभव आणि तरुणांना केलेलं मार्गदर्शन खूप चांगलं आहे. चला तर भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. धन्यवाद. धन्यवाद.